नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. त्यासाठी ही अंडी घेतलेली आहे, ती कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत. अंडी उकडेपर्यंत आपण लसूण सोलून घेऊ. खोबरे, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो हे कट करून घेऊ. आपलं लसूण सोलून रेडी आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरेही कट करून रेडी आहे. ते आता कढई तेलाला आपले तेल गरम झालेले आहे, त्याच्यात हरभरा डाळ आणि धणे भाजून घेणार आहोत. आता त्याच तेलात खोबरे टाकणार. आपले खोबरेही भाजलेले आहे. आता त्यात कांदा टाकून भाजणार आहोत. कांद्यामध्येच थोडा लसूण घालून तोही थोडा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा आणि लसूण चांगले लाल झालेले आहे. हे भाजलेले मिश्रण थोडे थंड होऊन देऊ. हे थंड झालेले मिश्रण आणि त्यात टोमॅटो टाकून आपण बारीक करून घेणार आहोत. थोडी कोथिंबीरही घातलेली आहे. आपले मिश्रण रेडी झालेले आहे. कढई गरम करायला ठेवून त्यात 2 पळी तेल घातले. कढईत जिरे, मोहरी, कढीपत्ता जिरा तडले की त्यात थोडे हळद, 1 चमचा अंडा करी मसाला, अर्धा चमचा अर्ध्यापेक्षा थोडा कमी चमचा गरम मसाला मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यात हा वाटलेला मसाला घालून घेतला. ह्या मसाल्यात चांगला परतून घ्यायचा आहे. आपला हा मसाला कमी गॅसवर परततोय तोपर्यंत आपण अंडी सोलून घेणार आहोत. आपण मसाल्यात चवीनुसार मीठ घालून घेतले. ते मिक्स करून घेऊ. त्यात थोडी कसुरी मेथी अशी चुरगळून टाकायची आहे. आता त्यात थोडं मिक्सरचं भांडं चळून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्या ह्या भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ह्या अंड्याला असे चमच्याने कट करून असे करून घेणार आहोत, म्हणजे त्यात मसाला आतपर्यंत जातो. आपली भाजी छान उकळलेली आहे. त्यात आता अंडी घालून घेऊ. आणि 5 मिनिटं झाकून ठेवू. 5 मिनिटानंतर झाकण काढून कोथिंबीर घालून घ्यायची. आता गॅस बंद करायचा आहे. आपली अंडा करी आधी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.